स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सैनिकी परंपरेच्या मलिकवाड नगरीत गेल्या काही वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आजची सैनिकांच्या जय हिंद असोसिएशनकडून स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी होणारे ध्वजारोहण नेहमीच वेगळेपण निर्माण केले आहे. दरवर्षी होणारे विविध उपक्रमामुळे येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्सुकतेचा ठरला आहे. अशाच प्रकारे यंदा स्वातंत्र्यदिनी गावातील आजी-माजी सैनिकांच्या पत्नींचा सन्मान व्हावा यासाठी जय हिंद असोसिएशनकडून हळदीकुंकू समारंभासह नारी शक्तीला गौरवण्याचा आगळावेगळा उपक्रम पार पाडण्यात आला. अध्यक्षस्थानी रुक्मिणी ठोंबरे होत्या, तर कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून सुलोचना कोळी होत्या. सकाळी 8 वाजता जय हिंद असोसिएशनच्या स्वागत कमानीजवळ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून भारत मातेला मानवंदना देण्यात आली. यावेळी नुकताच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात सुलोचना कोळी म्हणाल्या, आजी-माजी सैनिकांच्या पत्नीच्या सन्मानार्थ असे कार्यक्रम होणे अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. देशाच्या रक्षणार्थ सेवा देणाऱ्या सैनिकांना धैर्य निर्माण करणाऱ्या त्यांच्या पत्नींना वीरपत्नी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समाजातील प्रत्येक नारी शक्तीला सन्मानपूर्वक वागणूक देऊन प्रोत्साहित केल्यास महिलांकडूनही समाजात बदल होण्यास मदत होईल. असोसिएशनचे पांडुरंग पाटील, लक्ष्मण उंदुरे यांनी कार्यक्रमाचा आढावा घेत महिलांसाठीही सैन्याच्या विविध सुविधा उपलब्ध असून त्या सुविधांचा लाभ घ्यावा, त्यासाठी असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्नशील राहील. यावेळी सुलोचना कट्टीकर सुतार यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान महिलांच्या विविध प्रतिभेचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम गावातील आजी-माजी सैनिक त्यांच्या पत्नीच्या मोठ्या संख्येने सहभाग होता. शेवटी आभार अश्विनी पाटील यांनी मानले. SB न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी है मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दीवानी वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो खेल रहे थे होली। क्या रोग थे वो दीवानी, क्या रोग थे वो अभिमानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा,
हिंदुस्तानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोग जरा अपनी बरसों पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा।